आज आपण इथे ना पावटे भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीमध्ये ना मस्त विविध भाज्या येतात. त्यामध्ये ना असा हा गावरान पावटा जर मिळाला ना तर क्या बात है. ह्या देशी पावट्यापासून आहे ना मस्त आपल्याला चमचमीत असा पावटे भात बनवायचा आहे. अतिशय सुंदर लागतो हा पावटे भात. आणि आजच्या पावटे भाताचं वैशिष्ट्य म्हणजे ना या भातासाठी आपण कुठलाही विकतचा मसाला वापरणार नाही. तर घरचा मसाला बनवून आहे ना मस्त असा हा चमचमीत पावटे भात आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत मस्तपैकी पावटे भात. तर पावटे भात बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथं 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आणि हा तांदूळ बघा, हा वायसार तांदूळ आहे. हा आहे ना चवीला अतिशय सुंदर लागतो आणि ह्या तांदळापासून आहे तुम्ही कोणताही मसाले भात बनवा, अतिशय सुंदर बनतो. म्हणूनच आज मी इथे हा तांदूळ वापरलेला आहे. त्याचबरोबर कांदे घेतलेले आहेत चिरून, कोथिंबीर, मस्त हिरवागार ताजा पावटा, आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्या खडे मसाल्यांमध्ये ना आपण इथे घेतलेले आहे शहाजिरे, धने घेतलेले आहेत, लवंग, जिरे, दालचिनी आणि वेलदोडे. हा मसाला वापरून आपण छान कोरडे मसाले बनवून घेणार आहे. सॉरी, एक कोरडा मसाला बनवून घेणार आहे, जो आपण भातासाठी वापरणार आहोत. सोबतच तमालपत्र. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना मसाले भात बनवण्यासाठी आपण आहे ना काय करणार आहोत, की सुरुवातीला आहे ना इथं जो तांदूळ घेतलेला होता ना, या तांदळामध्ये भरपूर पाणी घालून 2 ते 3 वेळा हा तांदूळ छान चोळून चोळून स्वच्छ करून घेणार आहोत. छान धुवून घेणार आहोत तो. आणि साधारणतः एक 2 ते 3 वेळा धुवायचं. यातली सगळी घाण आहे ना निघून गेली पाहिजे. आणि हे बघा, इथे हा तांदूळ छान धुवून झालेला आहे. मी असा चाळणीत काढून ठेवलेला आहे यातलं सगळं पाणी निथळण्यासाठी. आता आहे ना आपण काय करणार आहोत, की जे कोरडे मसाले आपण घेतले होते, सॉरी, जे खडे मसाले आपण घेतलेले होते ना, ते खडे मसाले मी इथं पॅनमध्ये आहे ना छान कोरडेच भाजून घेणार आहे. याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे आणि या मसाल्याचा वापर करूनच आपण पावटे भात बनवणार आहोत. तर हे बघा, इथे एक 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि हे मसाले छान भाजले गेलेले आहेत. इथे तमालपत्र आपण ॲड केलेलं नाही. तमालपत्र नाही घालायचं. फक्त एवढेच खडे मसाले घालून आहे ना छान भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले भाजले गेलेले आहेत. ते आता आपण थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची पावडर बनवून घेऊया. आता इथे साईडला आहे ना मी पातेलं आधीच गरम करायला ठेवलं होतं. पातेल्यामध्ये 3 टेबलस्पून मी तेल ॲड केलेलं आहे. तेल आपण चांगलं गरम करून घेणार आहोत आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात मी काही कढीपत्त्याची पाने ॲड करणार आहे. त्याचबरोबर तमालपत्र जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं. त्यानंतर इथे ना मी जो बारीक कांदा आपण चिरून घेतला होता ना, तो कांदा ॲड करणार आहे आणि हा कांदा आहे ना आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. येस. त्यानंतर कांदा आहे ना पटकन परतावा म्हणून मी इथं आहे ना हळद घालणार आहे. साधारणतः 1/4 टीस्पून. हळदीमुळे काय होतं, की कांदा पचायला लवकर मदत होते. म्हणून आहे ना हळद घालायची आणि कांदा छान पचवून घ्यायचा. आता इथे बघा कांदा छान परतला गेलेला आहे. त्यामध्ये आता मी आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे ना, याचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पावटे ॲड करायचे आहे आणि पावटेसुद्धा एक 5 मिनिटं या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. तर हे बघा, इथे पावटे छान परतले गेलेले आहेत. आता या स्टेजला ना इथं मी ॲड करणार आहे लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर जो आपण मसाला बनवून घेतला या भातासाठी, तो मसालाही ॲड करायचा आहे. बरं, आता इथे मी ना लाल मिरची पावडर म्हणजे तिखट मिरची पावडरचा वापर केलेला होता. तुम्ही नुसतं रंगाची बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडरही वापरू शकता. आता मसाले छान परतल्यानंतर आपण यात तांदूळ ॲड करणार आहोत आणि हा तांदूळ सुद्धा आहे ना एक 5 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. असं केल्याने काय होतं, की मसाले भात जास्त चिकट होत नाही, छान मोकळा सुटसुटीत होतो. तर हे बघा, इथे एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि तांदूळ छान परतून घेतलेला आहे. आता आहे ना यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. खरं तर कोथिंबीर आपण नंतरही घालणार आहोत. पण अशी भातामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली ना, म्हणजे हा भात शिजताना खूप सुंदर लागते. कोथिंबीरऐवजी जर तुम्हाला कोथिंबीरीचे दांडे भेटले तर ते ॲड करा. त्याने ना या भाताला छान चव येते.
आता हे बघा, कोथिंबीर छान सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ ॲड केल्यानंतर सुद्धा आहे ना, पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा, इथे साधारणतः एक 7 ते 8 मिनिट झालेले आहे. आपला हा तांदूळ हे छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत गरम पाणी. तर इथे मी साधारणतः आहे ना 2 वाट्या तांदूळ घेतला होता. 2 वाट्या तांदळासाठी ना इथे मी 4 वाट्या गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि ना गरम पाणी ॲड केल्यानंतर सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना, आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हा भात छान शिजवून घ्यायचा आहे. तर एक साधारणतः 15 मिनिटांनी बघा, इथलं भातामधलं तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे. त्यामुळे एकदा हलवून घेणार आहोत आणि पुन्हा झाकून ठेवून छान मसाले भात हा शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अजून एक 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा पावटे भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे. एकदा मी तुम्हाला हलवून दाखवते. अजिबात कुठेही चिकट झालेला नाही. छान मोकळा सुटसुटीत झाला. जसं-जसं हा थंड होईल ना, तसा तो अजून सुटसुटीत होणार आहे. आता हे बघा, मस्त असा भात रेडी झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, की सगळ्यात शेवटी इथं कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा आहे ना, या भातामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपला हा पावटे भात रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण कुठलाही वेगळा मसाला वापरलेला नाही. घरच्या मसाल्यामध्ये मस्त असा हा पावटे भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे. सगळ्यात शेवटी मी इथं गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि त्यानंतर ओल्या नारळाचा चव. कारण कोणताही मसाले भात असो, ओल्या नारळाच्या चवाशिवाय ना हा अपूर्णच वाटतो मला. सगळ्यात शेवटी नारळाचा चव ॲड केल्यानंतर मी आता हा पावटे भात खाऊन पाहणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर आहे ना, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि आहे ना, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.